बारामतीतल्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी दांडी मारली आहे। बारामतीत विद्या प्रतिष्ठान कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहिलेले आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अजित पवार यांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलंय अशी चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, काय अपडेट आहे? नक्कीच लागेल कारण बारामतीमध्ये आज जी काय आहे ते इंडो पॅसिफिक प्रदेशातील AI आधारित पीक तणाव व्यवस्थापन आणि फिनोटायपिंग या संदर्भात एक कृषी शाळा आहे आणि या कृषी शाळेचं उद्घाटन काल देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं। कारण या ज्या काही बैठकीला आहेत अनेक आंतरराष्ट्रीय या ठिकाणी ही कार्यशाळा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ या कार्यशाळेला येणार होते आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार होते। या कार्यक्रमाला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता सध्या शरद पवारांसोबत मंचावर आहेत। खासदार सुप्रिया सुळे आहेत, तर पवार कुटुंबातील युगेंद्र पवार हे देखील त्या ठिकाणी आहेत। मात्र अजित पवार त्या ठिकाणी या बैठकीला न आल्यानं कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे। कारण हे जे काय AI करिअर मार्गदर्शन आहे हे बुद्धिमत्ता कार्यक्रमाला या ठिकाणी अजित पवार न येण्यामागे काही कारण कळतंय का? काही अंदाज लागतोय का? लगेच तसं पाहिलं तर बारामतीमध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि बारामतीमध्ये बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आता दोन दिवसावर त्याचं मतदान येऊन ठेपलंय। असं असताना अजित पवार हे जे काय आहेत हे बारामती तालुक्यातील माळेगाव कार्यक्षेत्रातील अनेक सभासदांच्या त्या ठिकाणी भेटी घेत आहेत। पण माध्यमांमध्ये सातत्यानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले की कुठेतरी राष्ट्रवादी एक होती की काय अशा बातम्या चालतायत आणि यामुळे की काय अजित पवारांनी कार्यक्रमाला एकत्रित येणं टाळलंय। अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।